नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मी मटकीची मिसळ अशी ताट इथे लावत आहे। तर किती मस्त आणि अशी तर्रीदार मिसळ आहे। घरच्या घरी अगदी सोप्या साहित्यातून आपण ह्याला बनवणार आहोत। तर ही मिसळ तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर सर्वप्रथम आपण मोड आलेली मटकी यात वापरणार आहोत। तर गरम पाणी करून घ्यायचं आहे। गरम पाणी थोडंसं गरम झालं की त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडं कमी घातलं तरी चालेल। आणि ही मोड आलेली मटकी आहे, एक दिवस भिजून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधून ठेवायची। तर अशा प्रकारे मोड येतात। तर ती शिजतच आहे तोपर्यंत आपण इथे लागणारा मसाला तयार करूया। हे खोबरं आहे, हे अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे मी इथे पाव किलो मटकीची मिसळ करून दाखवत आहे, त्याप्रमाणे हे साहित्य आहे। एक अख्खं लसूणची गट्टी आहे, तिला सोलून आपण त्यात अख्खं वापरूया। आलं लसूणचाही वापर करू शकता, पण मी ते लसूण नुसतं प्रिफर केला आहे। आणि इथे 3 ते 4 आपण कांदे असे आबाडतोबाड कट केलेत आणि ह्याला छान असा रंग येईस तर परतून घ्यायचे। तेल कमीच वापरायचं आहे आपल्याला यात, कारण की कढईचं असं ते असं खाली जळालेलं थोडं लागलं असेल ना, त्याची चव छानच लागणार आहे। हे मिश्रण मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। कढईमध्ये थोडं तेल वाढवून आपण त्यात हा मसाला छान असा परत भाजून घ्यायचा आहे। मसाला असं छान थोडासा रंग परतेपर्यंत आपल्याला बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। प्रोसेसमध्ये ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे। हलकंसं तेल सुटायला तयार होतेच। तर यात आपण आपले घरातले मसाले वापरणार आहोत। यात मी चिकन मसाला थोडासा टाकलेला आहे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला आणि हळद हे सर्व आपण ॲड करून घेऊया। मी यात सांगते तुम्हाला, तुम्ही यात चिकन मसाला टाकणार तर यात चव त्याची एकदम मस्त अप्रतिम लागते। आता आपल्याला हे तोपर्यंत भाजून घ्यायचं जोपर्यंत हलकंसं साईडने तेल सुटणार आहे। तुम्ही पाहिजे तर ह्याला गॅस झाकण लावूनही ठेवू शकता, पण मीडियम गॅसवर मी ह्याला कंटिन्यू परतत राहणार आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते। आता तुम्ही बघू शकता साईडने थोडं तेल असं सुटलेलं आहे। तर याच टायमाला आपण जे मटकीचं पाणी आहे ते यात आपण वापरणार आहोत। ते पाणी फेकणार नाही आहोत, त्याने आपल्या मटकीच्या मिसळला अगदी मस्त अशी चव येणार आहे। कारण की ते मटकीचे जे सत्व वगैरे आहे ते सर्व यात उतरलेले असणार आणि ते चव तर अप्रतिमच लागणार आहे। एक हलकी उकळी आल्यावर जास्तीचं जेवढं आपल्याला जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे हा मिसळचा, तेवढं आपल्याला पाणी ॲड ऑन करून घ्यायचं। अशी खळखळीत असं एकदम छान उकळी आल्यावर ही मटकी आपल्याला 80% आपल्याला शिजवून घ्यायची, ती आपल्याला यात ॲड करून घ्यायची। अशी छान उकळी येऊन द्यायची। तुम्ही बघू शकता तरी आता छान आलेली आहे। आता मी मीठ चेक केलं आहे, जेवढं चवीला मीठ कमी पडलं आहे तेवढं मीठ आपण यात ॲड करून घेऊया। मटकीची मिसळ तुम्हाला थोडी पण आवडत असेल, रेसिपी थोडी तुम्हाला छान वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट तर नक्कीच करा। आता तुम्ही बघू शकता याला साईडने अशी तरी सुटली आहे, कमी तेलात केली म्हणून तरी अशी सुटली आहे। तर छान असं फरसाण, कांदा आणि पावासोबत ह्याला फस्त करा। रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण ह्याला शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।